कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम हरि जय देह नो हे मी हे सरे देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल उरला उरे विठ्ठल Ah
गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय मागे घ्या हे पडा आले खाली अजून मागे घ्या बस बस हे पडा आले हा बरोबर इथं बरोबर आहे
काय म्हणतात महाराज? देह नोहे मिहे सरे, देह नोहे मिहे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. पालनाची नाही चिंता, पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी, देव पोटी पडेल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. विठोबा रखुमा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. अण्णासू एकल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विशेष करून ज्यांनी काहीतरी पूर्वी केलेलं आहे त्यांची आठवण करण्यासाठी जो दिवस असतो त्याला पुण्यस्मरण म्हणतात. आणि आपल्यावर ज्यांनी कृपा केलेली आहे किंबहुना आपण ज्यांच्यामुळं आहोत, आई वडील आजी आजोबा वगैरे वगैरे पाठीमागची जी परंपरा वंशावळ असेल त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी माऊलींनी शेरा असा मारलेला आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येवणे करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. की त्या दिवसाची त्यांची आठवण व्हावी किंबहुना त्या दिवशी त्यांच्या कार्याचा ओहापोह व्हावा याच्यासाठी पुण्यस्मरण. आपल्याही कार्याचा भविष्यात पुढच्या पिढीकडून ओहापोह व्हावा याच्यासाठी आपण कार्य कसं करावं हे या निमित्तानं आपण विचार करायचा. किंबहुना मला वाटते 10, 12, 15, 20 वर्षापर्यंत श्राद्धविधी चालतो. श्राद्धविधी हा, तिथून पुढे श्राद्धविधी हळूहळू हळूहळू कमी व्हायला चालू होतो. काही लोकांच्या मध्ये आता असा एक संकल्पना आलेली आहे की पहिलं श्राद्ध मोठ्यानं करायचं, तिथनं पुढं घरातल्या घरात केलं तर चालते.
आता घरातल्या घरात शब्द एक वेगळा आहे, घरातल्या घरात केलं तर चालतं अशी लोकांची एक संकल्पना आहे. पण पुण्यस्मरण हे चिरकाल असतं, पिढ्याने पिढ्या असतं. लक्षात येतं का बघा. म्हणून अण्णासो एकल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आज कीर्तन सेवेसाठी सर्व उपस्थित आहात, त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. सगळे टाळकरी मदनमणी, आता सगळ्यांची नावं घेत नाहीत तरी सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपण काय केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, या 2 गोष्टींचा विचार या 4 चरणामध्ये मांडलेला आहे. एक स्मृतीस्थळ म्हणून आपल्याला फक्त सांगतो आणि पुढं जातो, तसा एकल घराण्याचा आणि तळासकर महाराजांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध. या गावातलेच पांडुरंग पाटील असतील, मोरे असतील, आमच्या सोलामावशी ह्या अणुमावशी आहेत, त्यांचे पती असतील, तुकाराम भरकड असतील, ही काही मंडळी जी होती ती शिलेदार म्हणून होती. लक्षात आलं का बघा. त्यांच्यानंतर दुसरी पिढी त्यांच्या पाठोपाठ तयार झाली, त्याच्यामध्ये आज कीर्तनला उपस्थित आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या आणि तळासकर महाराजांच्या मधला दुवा मी मानतोय असे हरिभक्तपरायण आनंदा सुतार असतील, ही सगळी मंडळी त्या काळामध्ये पुढं ही परंपरा चालवायला लागली. जत्रेच्या परंपरा चालवायला फार लोक लागतं असं नाही, खर्च लागतो, पण फार काय करावे लागतात असं नाही. पण सांप्रदायिक परंपरा चालवायला फार कष्ट असतात, पैसे लागत नाहीत, पण त्या निष्ठेनं जर चालवल्या तर चालतात, नाही तर चालत नाहीत. एक छोटासा प्रसंग मी फक्त सांगणार आहे आणि विषयाकडे पुन्हा येणार आहे की त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्या निमित्तानं माझ्या बाबतीमध्ये घडलेला एक प्रसंग आहे. त्यांच्या ज्यावेळेला वडील गेले त्यावेळे त्याच्यानंतर बऱ्यापैकी सुतार महाराजांच्या घरी असेल किंवा आमच्या एकल महाराजांच्या घरी जायचं, त्यांना आमंत्रण द्यायची, बहुसंख्य वेळेला ती मंडळी यायची, चालू व्हायचं. पण एक प्रश्न निर्माण असा झालेला होता की महाराजांचं पुढं चालवायचं कसं, हा प्रश्न एक मोठा चालू होता. आता हरिभक्तपरायण आनंदराव महाराज सुतार महाराज आहेत, ते त्या प्रक्रियेमध्ये सगळ्या होते. महाराजांचं चालवायचं कसं, मग त्याच्यासाठी अनेक मंडळींनी, मी फारसं बोलत नाही कुठं पण आज बोलतोय, अनेक मंडळींनी असा विचार केला की एक ट्रस्ट स्थापन करायचं आणि महाराजांचं पुढं चालवायचं. आणि त्यावेळेला जाधव गुरुजी तळाशीचे त्यांनी सांगितलं की त्यांची मुलं आहेत, चालवतील नाही तर थांबवतील, आश्रमाचा ट्रस्ट करायचं नाही. हा पहिला विरोध केला. आणि त्याच्यानंतर हा विचार वारकरी संप्रदायामध्ये त्या काळातल्या उचलून धरण्याचं काम वैकुंठवासी अण्णासो एकल यांनी केलं. त्यामध्ये सुतार महाराज वगैरे ही सगळी मंडळी होती. त्याच्यामध्ये यांनी सांगितले की काही नाही, त्यांची मुलं आहेत. पर्याय शोधले गेले आणि त्यावेळेला मला आळंदीला पाठवलं शिकण्यासाठी. आळंदीला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी स्वामी होते, आप्पा स्वामी ज्यांना म्हणतोय आपण, महाराजांचे आमच्या गुरुबंधू, त्यांच्याकडे जवळजवळ 1 वर्षाचा कालखंड गेला माझा. पण माझी एक भूक वेगळी होती आणि ती भूक होती संस्कृत शिकण्याची. आणि मी सतत म्हणायचं की मला संस्कृत यायला पाहिजे आणि श्लोक नको, त्या श्लोकांचे अर्थ मला कळावेत, अशी एक माझी भूक. मी स्वामींच्या जवळ सतत बोलून दाखवायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितले की ठीक आहे, म्हणजे त्यांनी जो आशीर्वाद दिला तो आजपर्यंत माझ्या पाठीशी आहे इत्यादी, तो विस्तार करत नाही. त्यावेळेला मात्र काय झालं होतं की या सरोड्यातून 2 ट्रेलर जोडून, म्हणजे टॉल्या 2 जोडून सोहळ्याला दिंडी चाललेली होती. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं नामदेव मोरे ड्रायव्हर होता, अगदी तरुण पोरग तो ड्रायव्हर होता. आणि त्याच्याजवळ बसून मी म्हटलं आता आपण वारीला जायचं. आणि पहिला सोहळा बापू माझा अण्णासो एकलांनी घडवला केला. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये इतके मोठे अनुभव आले, अगदी बालवयामध्ये, लहान वयामध्ये इतके मोठे अनुभव आले की ते अनुभव आज सुद्धा पाठीशी घेऊन मी जातोय. की त्या महिन्यामध्ये, त्या 23 दिवसामध्ये इतके प्रसंग मोठे आले. आता इथे काही मावशी आहेत त्या माझ्याबरोबर सोबत त्यावेळेला होत्या, की अनेक अडचणी, म्हणजे पाणी आणायचं, टँकर नव्हता, पाणी आणायचं आणि जेवणासाठी वापरायचं, त्याच्यानंतर बाजारातसुद्धा आणायला लांब जायचं लागायचं. अशी सगळ्या अडचणी सगळ्या असायच्या. आणि परमेश्वरानं ती जी काही योजना केलेली होती ती योजना या
अण्णा सोयकर यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आणि ती पूर्ण झाली. त्यावेळेला एक निर्णय घेतला गेला की या सोहळ्यामध्ये वाटचाल करत असताना सुद्धा अनेक लोक येतात, त्याचबरोबर ज्ञानी माणसं सुद्धा असतात, की निगर्व व्हायचं असेल तर ज्ञानी माणसानं सोहळा करावा. शब्द लक्षात ठेवा, निगर्व. कुठल्याही प्रकारचा तिथं गर्व शिल्लक राहत नाही. किंबहुना त्यामध्ये गेल्यानंतर फक्त स्वतःला अलिप्त न मानता आपण एक पाईक आहोत, ज्ञानोबा तुकोबारायांची पाईक आहोत असं म्हणून उतरलो तर, मी महाराज आहे म्हणून त्यात उतरलो तर ते निघून जात नाही. परंतु मी पाईक आहे वारकरी संप्रदायाचा, ज्ञानोबा तुकोबांचा पाईक आहे म्हणून त्याच्यामध्ये उतरलो आपण, तर इतकी सेवा करायला मिळते तिथं. आणि नामचिंतन घडतं की ज्या नामचिंतनामुळं हृदय पवित्र होतंच, पण मुख पवित्र होतं, त्याला मुख शुद्धी असं म्हणतो आपण. हे सगळ्यात मोठं काम त्यामध्ये होतं. आणि ते जवळजवळ 1 महिन्याचं तप माझ्याकडून जे घडलं त्याला मुख्य कारण आहेत अण्णा सोयकर. आणि आज योगायोग आहे, त्यांच्याच पुण्यस्मरणानिमित्तानं आपण कीर्तन करतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं काही मैलाचे टप्पे जे आहेत ते टप्पे आयुष्यामध्ये येत असतात आणि ते टप्पे पार करत ज्यावेळा पुढे जातो त्यावेळा ते टप्पे आपण विसरायचे नसतात, मागं वळून थोडंसं बघायचं असतं. कशासाठी? तर आध्यात्मिक कार्यसिद्धीसाठी. त्याचबरोबर आज दिवसभर सकाळीपासून चाललेले अतिशय सुंदर असे उपक्रम आणि गंगाखेडहून याच कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन आज उपस्थित असलेले आदरणीय महाराज, सर्वांना धन्यवाद. विषय अतिशय मोठा आहे, माझ्या मतीप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. वेळ आपल्या जवळ आहे तेवढ्या वेळेत आपण पूर्ण करायचं असतो. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणोनीला हो करा काळ सारा चिंतनी. सरळ अर्थ दे आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल. हा देह मी नाही असा पक्का विचार करणं आणि सर्व ईश्वर रूप आहे अशी भावना अंतःकरणामध्ये ठेवणं आणि ही अंतःकरणामध्ये भावना ठेवून त्या भावनेनं सहज जीवन कंठणं. म्हणून लाहो करा. येणारा काळ, उद्याचा काळ कोणताही मला माहिती नाही, आता नंतरचा काळ कोणताही माहिती नाही, पण येणारा काळ जो आहे तो चिंतनानं व्यतीत करत राहणं. आणि हा चिंतनानं व्यतीत काळ करत असताना जे माझं जीवन आहे ते जीवन सहज सुलभ न होता अवघड जरी झालं तरी त्याला सहाय्य कोण आहे? परमेश्वर आहे, भगवंत आहे. पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. कुठेही जागा शिल्लक राहत नाही असा भगवंताचा वास आहे. ही अंतःकरणामध्ये निष्ठा ठेवून पुढं मग मी जातोय. आणि जीवासाठी तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. तुकोबाराय म्हणतात जीवासाठी देव सुद्धा तुझ्या पोटामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये उडी घेईल. म्हणून शास्त्रीय दृष्ट्या थोडासा विचार मांडून मग पुढे जाणार आहे. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. या 2 मध्ये प्रक्रिया आहे आणि मध्ये 2 राहिलेत. आता तुम्ही असं वरून डायरेक्ट कुठं खाली चिंतन करताना अन्वयानं केलं तर ते फार सोपं होतं. भगवद्गीतेचे अर्थ श्लोकाचे सहज लावत जर गेला तर ते विचित्र अर्थ होतील, पण अन्वयानं घेतला अर्थ, कर्ता कर्म क्रियापद जर आपण लावून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने त्याचा अर्थ आणि सहज अर्थ होत जाईल. म्हणोनीला हो करा हा उपदेश आहे. काळ सारा चिंतनी हा उपदेश आहे. वरील आणि खालील 2 गोष्टी प्राप्त होण्यासाठी मध्ये उपदेश केला. आणि मग चिंतन करत असताना तू कसा राहिला पाहिजेस, कसा वागला पाहिजेस. पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. पालनाची चिंता तू करू नको, कारण पाठीमागं अनेक तुकोबारायांनी उदाहरणं सांगितलेली आहेत. ठावरिता देवाचा. आणि हे करत असताना प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की सद्गुरूंच्या कृपेनं, गुरूंच्या आशीर्वादानं जर आपल्याला अंतःकरणामध्ये असणारे अज्ञानाचं आवरण निवृत्त झालं तर देह माझा नाही हा ठाम विश्वास तयार होतो. थोडीशी प्रक्रिया अवघड आहे, व्याख्या कुठलीच सांगत नाही मी, परंतु
विषयानुसार आपण गेलो तर लक्षात येईल, देह नोहे मी हे सरे, हा देह माझा नाही सरे, उरला उरे विठ्ठल, शिल्लक राहील म्हणजे शेष भाग काय राहील, विठ्ठल रूपानं शिल्लक राहील. आता याची प्रचिती आपल्याला घ्यायची तर अलीकडलं अगदी संत चरित्रातलं उदाहरण देतो आणि मग पाठीमागे जातो. लक्षात येईल, रामकृष्ण परमहंस एकदा समाधीला बसलेली होती आणि एक स्केच तयार करणारा म्हणजे पेंटिंग करणारा सहज त्या कलकत्त्यातून फिरता 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 तिथून तो मठामध्ये गेला. त्याच्या लक्षात आलं की हे दृश्य चांगलं आहे, म्हणजे स्वामी महाराज समाधीला बसलेले आहेत, म्हणजे स्वामी समाधी उत्थान होईपर्यंत आपलं जे पेंटिंग आहे, चित्र आहे ते पूर्ण होईल. त्यानं ते काढायला रेखाटायला घेतलं, सगळं रेखाटलं, बघा सगळं रेखाटलं आणि ते तसंच होतं, ते स्टँडवर लावलेलं होतं तसंच होतं, पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यानंतर तो वाळण्यासाठी थोडासा वारा त्याच्यावर घालू लागला. कॅनव्हासवर काढलेलं ते असं वारा घालायला लागला आणि एवढ्यात स्वामींची उत्थान झाली. आता हा काल सांगण्यासाठी 1 मिनिटात झालाय, पण तिथं 2, 2.5 तास 3 तास कदाचित 4 तास लागले असतील. स्वामी उत्थान झाले, शिष्याने पुढे गेले, स्वामी उभा राहिले, दर्शन घेतलं कालिका मातेचं आणि स्वामी बाहेर आले. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं की स्वामींचं आपलं स्वतःचं चित्र काढलेलं आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात की काय चाललेलं आहे बघावं. पुढं झाले, त्यांनी स्वतःचं चित्र स्वतः निरखून पाहिलं आणि दंडवत घातला. मग काही शिष्ट लोक असतात, आपल्याला माहिती आहे, शिष्ट म्हणजे माहित आहे ना, परमार्थ कसा करायचा हे सांगतात. लक्षात येतं का बघा, असे सांगणारे जे मंडळी असतात ते शिष्ट मंडळी असतात. ते काही शिष्ट मंडळी जात होते, त्यांचे अनुयायी होते ना, ते जात होते. ते स्वामींना बघितल्याबरोबर म्हणले, काय म्हणले, हे विचित्रच वाटायला लागले, स्वतःच्या फोटोला कोण स्वतः दंडवत घालते का. स्वामी उभा राहिले, परत पुन्हा एकदा नमस्कार केला आणि मागं फिरले. आता ते थांबवत नाही ना, शिष्टमंडळी ना, ते फार हुरहुर असते, एकदा कधी विचारेन म्हणून ते विचारायसाठी पुढे झाले आणि म्हणले, स्वामी थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटायला. म्हणले काय चुकलं, म्हणले तुम्ही नीट ते तस्वीर बघितली नाही. म्हणले बघितली, म्हणले मी तर अगदी निरखून बघितली, म्हणून तर मी निरखून बघण्यासाठी थांबलो होतो. तू कोणती बघितलीस, म्हणले तुमची तस्वीर आहे ते, तुम्हीच तुमच्या तस्वीरीला फोटो त्या तस्वीरीला पाया पडताय. ते म्हणले होय, मी माझ्या तस्वीरीला पाया पडत नाही, मी हा नाहीच आहे, कारण समाधीमध्ये मी आणि तू शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळं ज्या समाधी वृत्तीमध्ये असणारी जी तस्वीर आहे, जो फोटो आहे, त्याला मी पाया पडलोय. म्हणले मी कुठं माझ्या पाया पडलोय, मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आता हे कळलं असेल तर पुढे येतोय, आवरण नावाच्या दोषामध्ये अनेक आवरणाचे प्रकार आहेत, परंतु किमान शिष्याच्या अंतःकरणामध्ये 5 प्रकारचे भेद आहेत. त्या 5 प्रकारच्या भेदामध्ये पहिला भेद आहे जीवेश्वर भेद, आणि या अभंगामध्ये प्रतिपादन करताना जीवेश्वर भेदाचं प्रतिपादन केलेलं आहे. लक्षात येतं का बघा, हा जीवेश्वर भेद ज्या वेळेला अंतःकरणामध्ये निर्माण होतो शिष्याच्या, त्यावेळेला तो जीव आणि ईश्वर भिन्न भिन्न मानायला चालू करतो. आणि ही भिन्न मानण्याची प्रवृत्ती त्याची आहे का नाही, आहे, असावी लागते. एक लक्षात घ्या, द्वैत असावं लागतं तर अद्वैताची सिद्धी करता येते. द्वैतच नसेल तर अद्वैताची सिद्धी होऊ शकत नाही, म्हणून द्वैत असावं लागतं. तसं विभिन्न प्रकारानं बघितलं तर शिष्याच्या अंतःकरणामध्ये जीवेश्वराचा भेद आहे, तो सारखा तडपडतोय. मग त्या ठिकाणी दुजे जवळजवळ घडे तवतव, अंतःकरणाची प्रवृत्ती त्या दिशेनं घडत असते आणि त्या दिशेनं जात असताना त्याच्या ठिकाणी अनेक संकल्पना येतात आणि त्या संकल्पनाला नाथ महाराज म्हणतात कल्पना. तेने झाला जीव कल्पना अविद्या, तेने झाला जीव मायोपाधी जीव बोलिते, मायोपाधी जीव बोलिते. कल्पना विद्या
बाबा, ज्या स्वरूपामध्ये तुला जगायचं असतं ते स्वरूपच तू विसरलास. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. लक्षात येतं का बघा? म्हणजे खऱ्या अर्थानं या क्षेत्र सरोडीमध्ये या नाथ महाराजांच्या संपूर्ण हरिपाठावर चिंतन झालेलं आहे. लक्षात येतं का बघा? म्हणजे खऱ्या अर्थानं ही परंपरा आपण अजूनही सांभाळली पाहिजे की 7 दिवसांमध्ये 7 अभंग द्यायचे महाराजांना आणि त्या 7 अभंगावर कीर्तन ऐकायची. 7 दिवसांमध्ये 7 वक्त्यांना 7 श्लोक द्या, त्याच्यावर ऐका. लक्षात येते का बघा? काय होतं, त्याच्यामुळं पाया पक्का होत जातो. ज्ञानदेवांच्या अभंगावर निरूपण एकसारखं करायला लागलं, वक्ता कदाचित वेगळा येईल पण श्रोते मात्र तेच असतील. बैठक होते आणि बैठक आपण स्वतः बसवायची असते. ध्यानात येतं का बघा? कोणी बाहेरचे येऊन बसवणार नाही. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. मायोपाधिक शिव. आता इथं थोडंसं कट करा, थोडं आणि मग पुढे जाऊ, म्हणजे चिंतन कळेल तुम्हाला. मायोपाधी म्हणजे मायेची उपाधी. जीवेश्वराच्या भेदाचं प्रतिपादन करत असताना सुद्धा आपल्यामध्ये एक आहे की जे चैतन्य आहे ते चैतन्य अशुद्ध स्वरूपाच्या मायेच्या संगामुळं जीवाच्या उपाधीला जातं, जीवाकडे जातं. ती जीव संज्ञा प्राप्त होते त्याला. आणि शुद्ध सत्व स्वरूपाची माया त्यानं परिधान केली चैतन्यानं की ते कुठं जातं? शिवाच्या स्वरूपाला जातं. शिव संज्ञा त्याला प्राप्त होती. ध्यानात येतं का बघा? आणि ही शिव संज्ञा प्राप्त होण्यासाठी शुद्ध चैतन्य आहे आणि आमच्याकडं अशुद्ध स्वरूपाचं चैतन्य, अशुद्ध स्वरूपाची माया आहे. जर मी शुद्ध स्वरूपापर्यंत जायचं झालं तर मग माझ्याजवळ काय आहे? म्हणून परमात्मा समोरच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं हा व्यापक आहे. परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीनं, स्वतःच्या दृष्टीनं शरीर रूपान आहे, त्याला व्यष्टी ज्ञान म्हणतात. आणि समोरच्या दृष्टीनं समष्टी ज्ञान म्हणतात. आणि परमात्मा हा सच्चिदानंद रूपाच्या दृष्टीनं हृदयामध्ये. ध्यानात येतं का बघा? आणि म्हणून यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ज्ञानदया सिंधू अगाधस्य अनघा गुणाः सेव्यताम अक्षयो धीरः स श्रियेचामृताय च. धैर्य पाहिजे. आणि ही उपाधी घेऊन जर धैर्य ठेवायचं म्हटलं तर शिल्लक राहत नाही. कारण उपाधीचा बाध झाल्यानंतर मग सरे म्हणजे निघून जातं. म्हणून देह नोहे मी हे सरे. आता देहाचं पंचत्व पंचीकरण करणं त्याला म्हणतात. शास्त्रामध्ये एक प्रक्रिया अशी सांगितली आहे. पंचत्व पंचीकरण झालं तर देहाचं नश्वर तर कळायला वेळ लागत नाही, सांगायला सोपं आहे. ध्यानात येतं का बघा? पायाला काटा लागल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं. कनेक्शन कुठनं कुठं आहे? काय संबंध आहे? लक्षात येतं का बघा? पण पंचीकरण पंचतत्व कळली की आपल्याला हे स्वरूप कळायला चालू होतं. त्रास कमी होतो. काय सांगितलं? त्रास कमी होतो. काय होतं? स्तुती केल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढी निंदा केल्यानंतर दुःख होतं. काही डबल होतं? कदाचित त्याच्या डबल होतं. स्तुती केल्यानंतर जेवढा आनंद होतो त्याच्या डबल दुःख निंदा केल्यानंतर होतो. बरं, आता निंदा जो करणार आहे करू दे ना. लक्षात येतं का बघा? कारण निंदा जो करणारा आहे त्याच्याजवळ ज्याची निंदा चालू आहे त्याचं सर्व पाप जमा होत असतं. हे कुठंतरी बॅलन्स ठेवावं लागतो ना परमेश्वराला. असे येते निंदकापाशी पापे. निंदकाजवळ पाप जातं. अनेक लोक नावं ठेवण्यामध्ये प्रवीण असतात. लक्षात येतं का बघा? अनेक लोक नावं ठेवण्यामध्ये प्रवीण असतात. आता नावं का ठेवतात? त्याच्याशिवाय दिवस चांगला जात नाही. आता हे काय आहे? शास्त्रीय दृष्ट्या मला विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांची अंतःकरण वृत्ती ही त्या पद्धतीची आहे. मग ज्याची निंदा झाली त्याला दुःख व्हायची गरज आहे का?
काहीच गरज नाही. लक्षात आलं का बघा. म्हणून निंदा किती आपली होऊ दे, तुकोबारायांची किती निंदा झाली, काही परिणाम झाला नाही. कारण का, सत्वशीलता अंतःकरण वृत्तीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे जीवाचा गुणधर्म तो आहे. ज्या वेळेला त्या जीवाला ईश्वर स्वरूपता प्राप्त होण्यासाठी ज्ञान होईल, त्यावेळेला ती निंदा आपोआप थांबेल. नाहीतर मग आपल्याकडं वाल्याचा वाल्मिकी झालेलं उदाहरणच आहे. धना देतं का बघा. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे, मी हे सरे, आता देह माझा नाही हे सरण्यासाठी म्हणजे निघून जाण्यासाठी, अंतःकरण वृत्तीतील ही भूमिका निघून जाण्यासाठी आपल्याजवळ अनेक गोष्टींची गरज असते. त्याच्यामध्ये जीव ईश्वराचा भेद नष्ट व्हावा याच्यासाठी एक प्रमाण आहे, तुझे खंडे तरी, तुझे खंडे तरी, आपणा बाहेरी नलगे ठाव दुटावा, हे खंडन झालं तर पुढं शोधावं लागत नाही. आणि शोधावं लागत नाही असं वाटायचं असेल तर परमार्थामध्ये पहिली पायरी आहे ती भक्तीची. लक्षात येतं का बघा. आणि नंतर ज्ञान वैराग्य. पुढे भक्तीने धरिले हाती मागे, काय पुढे घेऊया ज्ञान, जरा प्रक्रिया बदलून बघा. ज्ञान पुढे घ्या आणि मग भक्ती आणि वैराग्य मागे घेऊन बघा, नाही होणार. भक्ती ही पाहिजे अंतःकरणामध्ये. भक्तीची तत्परता ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला ज्ञानासाठी आपोआप वातावरण तयार व्हायला चालू होतं. पण भक्ती ही तेवढी असावी लागते, तर असली तर, नाही तर नाही. आणि म्हणून ज्याला भक्ती घडावी अशी वाटते त्याच्यासाठी सांगितलं काय केलं पाहिजेस तू, जया परमार्थाशी चाड, जया परमार्थाची चाड, यामध्ये 2 वेळा शब्द आल्या. चाड, चिंतन बारकाईनं करा पुढं म्हणजे लक्षात येईल. असाच शब्द का वापरला पुन्हा पुन्हा, काय त्या चाड या शब्दासाठी इच्छा इत्यादी इत्यादी मनीषा वगैरे हा शब्द नाहीत का, काय आठवले नाहीत, हे थोडंसं चिंतन करा म्हणजे लक्षात येईल. जया परमार्थाची चाड, त्याने सांडावे लिगाड, हे संसारासाठी शब्द वापरला. लिगाड, त्यालाच पुढं गबाळ असा शब्द वापरतात. लक्षात आले का बघा. आणि त्याच्या पुढे सांगितलं की धरोणी भजनाची, आला बघा इथे शब्द, धरोणी भजनाची चाड. आणि
नित्य नेम आदरी. हा फार महत्वाचा आहे, सगळ्यात अवघड हा आहे. नित्य नेम आणि आदर. नित्यनेम कर पण आदरानं कर. आम्ही नित्यनेम करतोय पण दुसऱ्यांनी बघण्यासाठी करतोय. ध्यानात आलं का बघा. आदरानं नित्यनेम केला तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी. मग काय कर, सांडी मांडी परते पाठीमागे टाक आणि वासुदेव नामगुकी भक्ती. पुढे भक्तीने धरिले हात. देहाचं तादात्म्य सुटण्यासाठी भक्ती अंतःकरणामध्ये असावी लागते. देहाचं तादात्म्य पंचीकरणानं आहे. म्हणून हे पाचाचे तव झाले, कर्माच्या गुणे गुंतले, भवतसे ताकी सुतले. जन्म मृत्यूच्या ताकी सुतले. आता हार आहे, हार घातलेला आहे. आता या हाराचं एक टोक जर आपण कापलं तर फुलं गळायला चालू होतात आपोआप. लक्षात येतं का बघा. जोपर्यंत ते बंदिस्त आहे, म्हणजे वरील गाठ दोन्हींची एकत्र आहे, तोपर्यंत हार म्हणून गळ्यात घालण्यास योग्य आहे आणि फुल झालं तर टाकण्यास योग्य आहे. आता तुम्ही ठरवा काय व्हायचं ते, टाकावं का गळ्यात घालावं. हा फार विषय महत्वाचा आहे. आणि म्हणून पंचभूतांचा गोंधळ पंचतत्वामध्ये आपण विचार करायला गेलो तर तो वेदांतामध्ये एक सांगितलेली गोष्ट आहे, ती म्हणजे पंचभूतांचा गोंधळ. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण एकत्र केले आणि त्याला शरीर नावानं ओळखलं जाऊ लागलं. पण हे एकत्र केल्यावर नुसतं चालत नाही. लाविला सबळ अहंकार तया पाठी, मी हे सरे तेवढं जावं. हे अहंकार नावाची गोष्ट पाठीमागं लावली, ती सरली की शिल्लक राहतं काय, उरला उरे विठ्ठल. मी सरण्यासाठी अहंकार नावाची गोष्ट आहे, ती मी या शब्दानं पुढे येते. आणि मग आता मी जीव आहे इथे या पहिल्यांदा. मी कोण आहे, जीव आहे. तत्वमसी महावाक्याचा उपदेश करत असताना अनेक शास्त्रकारांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. त्याचा विचार चिंतन करत असताना अगदी सांख्य मताचं खंडन करावं, नैयायिकांचं खंडन करावं. आणि ते करत 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 पुढं येत असताना आपल्याला कळावं की शरीर म्हणजे जीव का. शरीर म्हणजे जीव नाही. शरीर म्हणजे जर जीव असता तर माणूस मेल्यानंतर, म्हणजे शरीर पडल्यानंतर जीव मेला असं म्हटलं असतं. पण शरीर म्हणजे जीव नाही. ही अनुभूती कुठं आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, भ्रांताशी कामो विषयावरी. विषयांच्या मध्ये जीव गुंततो आणि शरीराच्या उपाधीनं तो माझं म्हणायला चालू करतो. एक दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. एक ग्रस्त डोक्याला हात लावून कट्टीवर बसलेला होता. इतका दुःखी. सकाळची वेळ होती, दोघं तिघं चाललेले होते. त्यातला एक जण मागं झाला, म्हटलं हा कधीच दुःखी दिसत नाही, कायम आनंदी असायचं आणि आज एवढा दुःखी का, डोक्याला हात का लावून बसलाय, काय पेपर सकाळी वाचला काय. माणसं नको ते दुःख घेतात, विकत घेतात का नाही बघा. सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरी, पेपर वाचायला माझा विरोध अजिबात नाही, वाचावा पेपर, लक्षात येतं का बघा. पण आधी ज्ञानेश्वरी वाचावी आणि मग पेपर वाचावा, म्हणजे पेपर मधलं खरं काय आणि खोटं काय कळते. लक्षात येतं का बघा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काकडा पहिला आहे, लक्षात येतं का. काकडा पहिला झाला की मग पेपर वाचा. बघा तुम्हाला पेपर कळल्याशिवाय राहत नाही. इतके वर्ष आपण पेपर वाचतोय, कुणाला कळलाय पेपर तेवढा सांगा.
पेपरच कळत नाही हो. कारण आज वाचले ते दुपारी वाचता येत नाही आपल्याला. दुपारी वाचलेलं संध्याकाळी पेपर ती बातमी वाचतोय का परत नाही. बरं, कालचा आज शिळा, कालचा आज शिळा. आता लक्षात घ्या, शिळी भाकरी चालते, शिळा पेपर चालत नाही. याचाच अर्थ आपल्या ध्यानात असेल, ज्ञानेश्वरी नित्य नूतन हे तत्व कसं आहे, नित्य रोज त्याच ओव्या वाचा. असा एक उपक्रम की 10 दिवस सलग त्याच 5 ओव्या वाचायच्या रोज, रोज नवीन अर्थ, म्हणून नित्य नूतन. लक्षात येतं, गाथ्यातील 5 अभंग रोज तेच म्हणायचे, नित्य नूतन, दररोज वेगळा अर्थ. ध्यानात येतं का बघा. तो गृहस्थ डोक्याला हात लावून बसला, तो पाठीमागाला म्हटला, काय रे बाबा, काय इतकं डोक्याला हात लावून. म्हटला काय करायचं सांग. म्हणला जवळजवळ 5,000 रुपयाचा पोपट आणला होता. तो 5,000 रुपयाचा पोपट, त्याचा पिंजरा त्याला रोज खायला देत होतो, सगळं होतं. आज अचानक मेला ना म्हटला. तो कोण मेला? पोपट मेला. कारण तो पोपट आत येताना मला रामराम म्हणायचा, बसल्यानंतर जेवलासा काय म्हणायचा, ते बरं वाटायचं. त्याच्यामुळं माझं त्याच्यावर काय जमलं. हा, हे गोष्ट बघा, आता लक्षात ठेवा. आता त्याला वातावरण सहन झालं नसेल इकडलं, त्याच्यामुळे तो मेला. त्यामुळे दुःखी झालो. म्हणला पैसे गेलेल्याचं काय नाही हो. तो काय म्हणतोय बघा, माझं वाक्य नाही, त्याचं वाक्य आहे ते. पैसे गेलेल्याच, 5,000 गेलेल्याचं काय नाही, पण पोपट मेलेल्याचं दुःख आहे. कारण म्हणला तो महिना 2 महिने माझ्यातलं सगळं खात होता. मी जे जे खात होतो ते त्याला देत होतो. आनंदानं खायचा, माझ्या भोवत्यानं फिरायचा. बरं म्हणले, काय हरकत नाही. म्हणले उंदरं घरात आहेत का नाहीत. म्हणले तुझ्या उंदरं आहेत, घुशी आहेत. मग उंदरं घुशी कुठलं खात्यात? हेच खात्यात. टोपल्याला भोग पाडत्यात हेचच. आता ते का दुसरीकडलं आहे काय? हेच्याच घरातलं खात्यात. आणि त्यासनी मारायसाठी ह्यो तयार असतोय. आता जी खात्यात त्यांना, स्वतःहून खात्यात त्यांना मारायला, आणि ज्यांना घाटलं, चारवलं, तो मेला म्हणून दुःख. हे कशाचं प्रतीक आहे? त्या पोपटाला माझा पोपट या शब्दाच्या उत्पत्तीमुळं दुःखास कारण ठरली. एक कृती. आणि उंदीर मेल्यानंतर बघितलं की सुख वाटायचं, घुस मेल्यानंतर सुख वाटायचं. का? तुझंच खात होती, पण सुख का झालं? आता तेवढं उंदरापेक्षा पोपटाला जास्त होतं. उंदीर काय विकत आणले नव्हते 5,000 रुपये देऊन. ते पिंजरा काय विकत आणलेला होता, तो काय फुकट आणलेला नव्हता. आता ती राहत होती निवांत बिळामध्ये, त्यांची ती सगळं करत होती. फक्त धान्य तुझं खात होती तेवढंच. आता हे तुझं धान्य मी खात होतं, विकत सगळं आणलेलं होतं, म्हणून दुःख. का? तो माझा आहे, पोपट माझा आहे. या एकामुळं तो काय करत होता? दुःखाला कारणीभूत ठरलेला होता. त्या पद्धतीनं जोपर्यंत शरीर माझं आहे एवढं म्हणतोस, तोपर्यंत शरीरापासून होणारी दुःख ही अंतःकरणाला जातात. शारीरिक व्याधी वेगळ्या, शब्द नीट ऐका, शारीरिक व्याधी हा विषय वेगळा आहे, आणि शरीरापासून अंतःकरणामध्ये होणारं दुःख हे वेगळं आहे. एखादं करंट उठलं तर आपण डॉक्टर साहेबांच्याकडे जातो, डॉक्टर साहेब मला करंट उठलेलं आहे, ते औषध देतात, त्याच्यातून घाण निघून जाते. व्याधी किती दिवस होता? महिना होता. 7 कप्पे असेल तर 2 महिने, 4 महिने होतं. व्याधी कधीतरी मुक्त होते. व्याधी शरीरापासून दूर होऊ शकते. लक्षात येतं का बघा. पण उपाधीनं घेतलेलं जे माझेपण आहे ते लवकर जात नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंच्या गेल्यानंतर अनन्य भावानं शरण जावं. आणि जरी तुम्हाला वाटलं देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह शरीर हे आहे, हे काळाचं खाद्य आहे. पण काळाचं खाद्य आहे म्हणून हेळसांडी करून चालत नाही. जसं लग्न झालेल्या मुलगीला बापानं घरात आणल्यानंतर अधिक प्रेमानं पहिल्यापेक्षा सांभाळावं लागतं. लक्षात येतं का बघा. द्विगुणित प्रेम झालेलं असतं. तसं एकदा शरीराचं महत्व कळलं की अहम ब्रह्मास्मी या ज्ञानापर्यंत जाईपर्यंत आपल्याला उत्तमच सांभाळलं पाहिजे. हेळसांडी करून चालत नाही. लक्षात येतं का बघा. जर हेळसांडी शरीराची झाली तर ज्ञान घडत नाही, भक्ती घडत नाही, वैराग्य तर सोडूनच द्या. ध्यानात आलं का बघा. म्हणून इथं सांगितलेलं आहे देह समर्पी जे देवा भारत
टाकायचं असेल तर देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. कशाचा भार? देहाचा भार. कारण देहासंबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणे भासत असे, म्हणून काहीच भार न घेता त्याला अर्पण केला. आणि होईल आघवा. काय होईल? आनंद. तुका म्हणे आनंद, आणि तो आनंद म्हणजेच अशी या शब्दानं व्याप्त असणार. लक्षात घ्या. तत् आणि त्वम याच्यानंतर एक शब्द येतो अशी. यानं व्याप्त असणार जे आहे ते, म्हणजेच सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी अटोकाट प्रयत्न चाललेला आहे. त्या प्रयत्नामध्ये साधना भक्ती चाललेली आहे. ती साधना भक्ती करत करत असताना पुढं जावं, आणि पुढं जाता 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 काय करावं? सोबत्यांना सोबत न्यावं. आनंदाची पुष्ट्यांगी श्रोते संगे उद्धरती. लक्षात येते का? बघा, सोबत्यांना सोबत न्यावं. हे चिंतन थोडंसं बारकाईनं करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. कारण परमार्थाच्या वाटेवर जात असताना सोबती जर असतील तर तो परमार्थाचा आनंद द्विगुणित होतो. लक्षात येतं का? एकट्याला आनंद, एक लक्षात घ्या, एक महिनाभर तुम्हाला चांगलं चुंगलं जेवण मिळाले. काही लोक असतील तशी, त्याबद्दल मी दोष बोलणार नाही कोणाच्या दोषाबद्दल, पण एक तास तरी 30 दिवसामध्ये एकदा तरी असा विचार येतोय की मी जे हे जेवण जेवतोय ते जेवण माझ्या कुटुंबाला, म्हणजे माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांना मिळावं. आता ही इच्छा काय आहे सांगा? कुटुंब वात्सलता. कुटुंब वात्सलता या भावानं शुद्ध अंतःकरण झाल्यामुळं त्या दिवशी विचार येतोय की माझ्या कुटुंबाला सुद्धा असं स्वयंपाक, असं जेवण चांगलं मिळावं. तसं अशी या वाक्यानं या ठिकाणी कळेल. त्या निर्गुण निराकाराचा बोध होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं, आणि सद्गुरूंना शरण गेल्यानंतर त्यांनी केलेला कृपाशीर्वाद जो आहे तो कृपाशीर्वाद अंतःकरणामध्ये घेऊन वाटणी त्याची करावी. कारण आनंद वाटल्यानंतर तो वाढतो. शिल्लक आपल्याकडं राहत नाही. जास्तीत जास्त न चोरहार्यम न राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. भावाभावांच्या मध्ये सगळ्या प्रकारची वाटणी होते, पण ज्ञान जे मिळवलेलं आहे त्या ज्ञानाची वाटणी कधी होऊ शकत नाही. ही स्वयं आहे. स्वयं म्हणजे स्वतः मिळवण्यासारखी आहे. सिद्ध आहे. सिद्ध आहे म्हणजे पूर्वी मिळवलेली आहे, आता मिळवता येते. आणि अशी स्वयंसिद्ध असणारी ज्ञान शिदोरी ज्यावेळेला आपण घेऊन जातो त्यावेळेला सरे उरला उरे विठ्ठल. शिल्लक शेष भाग काय राहतो? विठ्ठल शिल्लक राहतो, भगवंत शिल्लक राहतो, आणि तो भगवंत व्यापक स्वरूपाने दिसायला लागतो. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. मग आम्हाला ही प्रचिती येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते? एक तादात्म्य आणि दुसरी अनन्यता. या दोन गोष्टींची गरज असते. तादात्म्य पाहिजे आणि अनन्यता पाहिजे. जर तादात्म्य नसेल तरी होत नाही, आणि अनन्यता नसेल तरीही होत नाही. म्हणून तादात्म्य अनन्यता युक्त अंतःकरणानं आपण सद्गुरूंना शरण जावं, गुरूंना शरण जावं, आणि मग त्यांच्याकडून बोध घ्यावा. आणि तो बोध घेताना आपल्यामध्ये नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीव लभतया जवळी. कारण त्यांच्या जवळ भगवंत आहे. तो भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये आहे, परंतु आवरण नावाच्या दोषामुळे तो कळेनासा झालाय. म्हणून आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीसाठी सतत सतत प्रयत्न करत राहिलो. त्याचं नाव आहे भक्ती. विठोबा
मनवणीला हो करा मनवणीला हो करा मनवणीला हो मनवणीला
शाहूनगरी आहे शाहूनगरी. अब्दुल म्हणा पटकन. बोरोडे आले की लगेच ढेकवाडी झाली की बोरोडे.
मनोनी लावो कर्नाटक कल्लोळ. मनोनी लावो म्हणवणीला हो करा. इथं थोडस थांबूया आणि मग पुढचा विचार करूया. म्हणवणीला हो करा. म्हणवणी कधी? मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणवणी. लक्षात आले का बघा? मीपणा निघून जायचा असेल तर लक्षात येतं का बघा? म्हणून मग काय करा? आता इथून सिद्धी चालू झाली. कशाची? कर्मयोगाची सिद्धी. ती सिद्धी कशी कुठंपर्यंत जाते? लाहो करा. लाहो करा म्हणजे गडबड करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. लाहो करा. आता हे करत असताना कसं? येणारा काळ कुणालाही चुकलेला नाही. किंबहुना माघाचा वेळ आता नाही, आताचा पुढं असणार नाही, पुढचा शिल्लक राहणार नाही. हा पाठीमागं जाणार आहे. काळ सारा चिंतने. आमच्याकडे दोनच गोष्टी असतात, एक चिंतन किंवा चिंता. या दोन गोष्टींना वेळ संपत असतो आपला. आता 99.99% मोबाईलवर संपतो. म्हणजे एक दुर्दैव आपलं आहे. AI सारखी प्रगती एका बाजूला उच्चतम कोटीला होत असताना दुसऱ्या बाजूला चिंतन करण्यासाठी जे बुद्धीला खाद्य द्यावं लागतं ते आम्हाला कमी पडायला लागलेलं आहे. आणि ते कमी पडायला का? एक लक्षात घ्या. आता तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो मी, लक्षात येईल. गुट्टी कधी पाजायची असते बाळाला? गुट्टी माहिती आहे ना? हां, खारीक बदाम दुधात उघळून बाळाला देतात. वयाच्या 10व्या वर्षी नाही चालेल, 15व्या वर्षी नाही, 20व्या वर्षी नाही, 17व्या वर्षी नाही. समजा 17व्या वर्षी जर गुट्टी म्हणजे
योच माहित आहे ना, रोज त्याला द्यायचा ठरवला तर काय होईल सांगा बघू? तब्येत होईल का नाही चांगली? नाही होणार. त्याला कधी द्यायला पाहिजे? लहान. म्हणजे सर्वसाधारणपणे शरीरशास्त्राचा विचार जर केला तर आपल्याला ध्यानात येतं की त्याला थोडंसं आईचं दूध पचल्यानंतर वरचा पदार्थ काय पचतोय का बघण्यासाठी पहिल्यांदा एक रेष ओढून, खारकची एक रेष ओढायची आणि मग बदामाची एक रेष ओढायची, ते पचतंय काय बघायचं. दुसऱ्या दिवशी 2 रेषा, तिसऱ्या दिवशी 3 रेषा, असं जरा 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 जरा. आता पूर्वीच्या काही जायफळ नावाची गोष्ट असायची, कामं तेवढ्या प्रमाणात होती, त्याच्यामुळे पूर्वीच्या स्त्रिया जायफळच घालायच्या, कारण ते झोपाय पाहिजे. ते झोपलं तर आपलं सळलं, नाहीतर आपलं सळलं नाही. ती गोष्ट पूर्वीची असायची. पण आता तयार गुट्टी, त्याच्यामुळं उघडायचं माहिती नाही आणि नवीन पिढीला माहिती नाही गुट्टी कशी करायची. म्हणून जुन्या पिढीनं नव्या पिढीला काहीतरी द्यायचं असते. त्यातल्या काही गोष्टी या आपण मुद्दाम म्हणून द्यायच्या आहेत. लक्षात आले का बघा? म्हणजे गुट्टी कशी करायची हे घरातल्या वृद्ध स्त्रियांनी नवीन येणाऱ्या पिढीसाठी शिकवायचं आहे. नाहीतर आणखी एक 10 वर्षानं प्रश्न तयार केला जाईल, गुट्टी म्हणजे काय. मग लोकांना वाटणार बाटलीतनं नवीन मिळते तीच गुट्टी आहे आणि तीच बाळाला द्यायची आहे. हा संकल्प तयार होईल. आता माझा विषय चाललाय, चिंतन आपलं चाललेलं आहे की बुद्धीला एक खाद्य द्यावं लागतं. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, इतर कुठल्याही प्राण्याजवळ नाही, फक्त मनुष्याजवळ आहे. आता तुम्ही म्हणणार हत्तीजवळ बुद्धी आहे का नाही? ते ओंडकं जाग्याला व्यवस्थित नेऊन रचते म्हणजे बुद्धी आहे का नाही? नाही, त्याला तुम्ही लावलेली सवय आहे. लक्षात येते काय बघा? त्याला लावलेली काय आहे? ती सवय आहे. बैलाला इथं गाडी जुंपली, उसाची गाडी घेऊन कारखान्यापर्यंत जाते आणि कारखान्यावर झोपला मालक गाडीत की जाग्याला येऊन थांबते. रात्र किती असू देत, 3 वेळ टळून गेली असताना सुद्धा काही माणसांना गावत नाही संध्याकाळचं घर, पण प्राण्यांना मात्र चुकत नाही, ते बरोबर येते. आता हे कशामुळं? तो सवयीच असतो. पहिल्यांदा ज्या वेळेला सुगीला बैल बाहेर काढताय त्यावेळेला आऊत होते सरळ नाही, पण एखादा तास असं ना का व्यवस्थित मारायला लागते धरून मालकानं. आता वजलेले 10 वर्षाची बैल तरी बी वाकडा पाय पडतोय का? स्मृतिरूप परत्र पूर्वदुष्टावा. शंकराचार्यांनी इतकं उत्तम सांगितलेलं आहे ब्रह्मसूत्रामध्ये की ही फक्त आपल्या जवळच आहे, म्हणजे मनुष्याजवळ आहे आणि त्याला काहीतरी खाद्य द्यावं लागतं. ते खाद्य ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या माध्यमातून द्यायचं असतं. आता वाचन हे जर आपलं घडत असेल, डोळ्यानं आपण बघायला लागलो, ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, तर त्याचं चिंतन चित्तामध्ये घडतं आणि साठवणूक मेंदूमध्ये व्हायला चालू होते. साठवणूक कुठं होते? तिथं मेंदूमध्ये व्हायला चालू होते. हळूहळू कप्प्यावर कप्पे चढायला चालू होतात आणि शुद्ध स्वरूपानं ज्यावेळेला आपण त्याला द्यायला लागतो त्यावेळेला अशुद्धता त्याच्यातली आपोआप निघून जाते. ध्यानात आलं का बघा? म्हणून अनेक वेळा मी म्हणत असतो, ऐकायचं कुणाचं? चिंतन सुद्धा ऐकताना अधिकारीच पुरुषाचं ऐकलं पाहिजे. कारण चुकीचं ऐकलं तर आपल्या बुद्धीवर चुकीचे संस्कार होतात, तसेच शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडायला चालू होतात. ध्यानात आलं का बघा? म्हणून डोळ्यानं पाहत असताना ज्ञानेश्वरी बघावी, वाचावी. आता मोबाईलमुळे काय झाले सांगा? खाद्य सगळं काय आहे? बुद्धीला खाद्य काय आहे? सगळं मोबाईलचं आहे. आणि आता AI क्षेत्र जे पुढे आलेलं आहे, तुम्ही एकदा क्लिक केलं, एका रील्सवर एकदा क्लिक केलं, त्याच प्रकारच्या जगभरातल्या रील्स यायला चालू होतात आणि मग ते आवडायला लागतं. मग ते आवडताना तेच किती वेळ? तास, 1.5 तास, 2 तास. लक्षात येते का बघा? मी टीका कुणावरही करत नाही, पण किमान आपण साधक म्हणून ज्या वेळा आपण जगत असतो त्यावेळेला किमान रोज एका अभंगावर चिंतन करायचं. आपण एका अभंगावर तो अभंग घ्यायचा, त्याच्यावर चिंतन करायचं. ते चिंतन उलटसुलट असावं, एका अर्थानं नाही, द्विअर्थानं असावं, बहुआयामी असावं. आणि बहुआयामी ज्या वेळेला एखाद्यावर चिंतन करतो त्यावेळेला आपल्यातील दोष निवृत्त व्हायला चालू होतात. म्हणून काय करा? लाहो करा. काळ सारा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, निद्रा बहुभाषण, नेम इंद्रियाशी सार. म्हणून वारकऱ्यानं घरात असताना 8 नंतर जेवायचं नाही. कार्यक्रम असतो तेव्हा सोडून द्या.
7:30ला जेवा वारकऱ्यानं. कारण स्मृती आपली जर जागृत व्हायची असेल तर ती ब्राह्ममुहूर्तावर स्मृती जागृत होण्यासाठी त्याला काहीतरी वेळ आहे. आणि 9 पर्यंत झोपा, मालिका राहू द्यात. 9 पर्यंत झोपा. 9ला झोपला की तुम्हाला 3ला कुणी हाक मारावी लागत नाही, गजर करावा लागत नाही. तुम्ही 3ला उठताय, ब्राह्ममुहूर्त चालू होतोय आणि त्या ब्राह्ममुहूर्तावर एक ओवी घ्या, एक अभंग घ्या आणि त्याचं चिंतन चालू करा. याला म्हणतात मनोनी लाहो करा काळ सारा चिंतनी. आता चिंतनानं काळ का सारायचा? हे साधन आहे म्हणून. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. आता देहाने विचार करायचा, देहाच्या संबंधाने विचार. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणून लाहो करा. लक्षात येते का बघा? म्हणून लाहो करा. का करा? वेळ कधी येईल सांगता येत नाही. त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये चिंतनाची गोष्ट अत्यंत महत्वाची असते. देव पोटी पडेल, पोटी म्हणजे अंतःकरणात. आता देव पोटी कधी पडेल म्हणून लाहो करा. तर जर हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय तर देह पवित्र, नाहीतर देह पवित्र नाही. ध्यानात आलं बघा. मग आता पवित्र देह आम्ही म्हणतोय कुणाचा? ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत वात्सल्य आहे, करुणा आहे. वाणी पुण्यवंत ज्योदे अच्युत सर्व काळ. त्याच्या हृदयामध्ये देव पडतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये देव पडतो. मग देव नाही का? हो आहे. पण जीव ईश्वराचा भेद अंतःकरणामध्ये जो होता तो भेद निवृत्त झाल्यानंतर शिल्लक जे जातं, शेष भाग जो शिल्लक राहतो तो आता विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, असा भेद निवृत्त झाल्यानंतर लाहो करा काळ सारा चिंतनी. चिंतनानं काळ घालवायचा असतो, चिंता करून अजिबात नाही. अनेक लोक म्हणतात आम्ही गेल्यानंतर परमार्थ चालतोय का नाही? तू गेल्यानंतर उत्तम चालतोय, काही काळजी करायची गरज नाही. अजिबात नाही. बऱ्याच जणांना आता हे परमार्थाचं आहे, संसाराचं आहे. प्रत्येक ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात मी गेल्यानंतर ह्यांचं कसं होते कुणास ठाऊक. कुणाचं? ऑफिसचं. ते म्हणतात तू आहेस तोपर्यंत हे व्यवस्थित आहे, नंतर गेल्यावर बिघडणार नाही, उत्तम चालणार, तुझ्यापेक्षा चालणार, तुझं सगळं माहिती आहे. लक्षात. प्रत्येकाला असं वाटतंय, प्रत्येकाला अभिमान असा वाटतोय हे सरी. लक्षात आलं बा. हा मीपणा निघून गेला, शेष भाग शिल्लक राहतो, तो भगवंत विठ्ठल भाग शिल्लक राहतो. आणि लाहो केल्यानंतर मग तुला काय करावं लागेल? हे कर. कोणतं करायचं आहे? एक कर, दुसरं करू नको. स्मृतरू परत्र पूर्व दुष्टा भाषा, याच्यामध्ये तात्विक विचार जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. जर तू असा सतत 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 विचार करायला लागलास तर तुला कोणती करायची गोष्ट गरज नाही. पालनाची नाही चिंता, ठावरी ठावे वाधा, ठावरी ठावे वाधा.
नाही चिंता का, म्हणून लाहो करा म्हणून पालनाची चिंता नाही. देह नोहे मी हे सरे म्हणून पालना. लक्षात येतं का बघा. ठावरिता देवाचा, ठावरिता म्हणजे जागा शिल्लक काय कुठलीही नाही. एक दोन उदाहरणं देतो आणि थांबतो. लक्षात येते का बघा आपल्याला. एक देवाबद्दलचं उदाहरण देतो आणि दुसरं संतांच्या बद्दलचं उदाहरण देतो. आता हे उदाहरणं का द्यायची असतात कीर्तनामध्ये, तर किमान तत्व शिल्लक तत्वज्ञान जरी कळलं नाही तरी उदाहरण घेऊन माणसं जाऊ शकतात आणि त्या पद्धतीनं वर्तन करू शकतात. लक्षात, ही अपेक्षा असते. पूर्ण तत्वज्ञान सगळं घेतलं तर जाताना काय कळलं नाही महाराजांनी सांगितलेलं, सगळं खोलातलं सांगितलं. लक्षात येते का बघा. म्हणून जाता उदाहरण आपल्याला देतो. पालनाची चिंता नाही. का चिंता नाही? देवाजवळ असणाऱ्या लोकांना सुद्धा अभिमान येतो. तुमचं आमचं काय सांगा. देवाजवळ असणाऱ्या, गरुड हे भगवंताचं वाहन आहे. आता त्याला अभिमान तयार झाला. त्याला वाटायला लागलं काय नाही, म्हणलं आपण सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण मीच सगळ्यांना कुठेही जायचं झालं देवाला तर घेऊन जाऊ शकतोय. देव स्वतः जाऊ शकत नाही. आता हे देवाला कळत नव्हतं का? देवाला कळत होतं. कृष्ण अवतारामध्ये एक कथा घडलेली होती देव भगवंताच्या बाबतीमध्ये. भगवंतानं हे ओळखलं की आता हे झालंय, असं बरंच चाललंय. आणि एक लक्षात घ्या, महाराजांच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांना जास्त अहंकार असतोय. लक्षात येते काय बघा. म्हणजे हे कुणाला उद्देशून अजिबात नाही, पण अभिमान जास्त कुणाला, महाराजांच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांना जास्त अभिमान असतो. देवाच्या अवतीभोवती असतात त्यांना अहंकार जास्त, अभिमान जास्त. मी मनाला लावून घेऊ नका, चालायचं जे आपलं. पुढं विचार केला तर लक्षात आलं देवानं की बाबा हे सगळं माझ्या भोवत्यानं आहे म्हणून ह्याला वाटतंय असं झालंय तसं झालंय. गरुडाला सांगितलं की बाबा मी या अवतारामध्ये एका भक्ताला दर्शन देतो सांगितलेलं होतं. तेव्हा जा आणि एक ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत बसलेले एक भक्त आहे, वानर आहे, हनुमंत आहे. आणि जा आणि काय करून ये, त्याला माझ्याकडे घेऊन ये आणि बोलवलंय म्हणून सांग. आता असंच सांग, त्या शब्दात कुठेतरी राम पाहिजे बघ तर तू येईल, नाहीतर तसा येणार नाही. कृष्णानं बोलवलंय म्हटलास तर येणार नाही. त्यामुळं बलरामानं बोलवलंय म्हणून सांग. जा म्हणला. आता बरं झालं म्हणला वानराला बोलवायला कोण म्हणतोय? गरुड म्हणतोय. वानराला बोलवाय मला पाठवून द्यायला काय देवा म्हणले हे. आता काही शब्द पुढचे वापरत नाही, असं अलीकडल्या भाषेतले वेगळे शब्द आहेत ते. मग म्हटलं आता ठीक आहे, म्हटलं आता सांगितलं, म्हटलं तूच जायला पाहिजे. म्हटलं आता इथं कोण आहे, अवतीभोवती कोण नाही, तूच आहेस, तूच जा. म्हटलं वेगान जाऊन तूच येऊ शकतोस, जा आणि सांग जा. हा गेला. हा दूत होता ना. आता दूत महाकाव्यामध्ये कालिदासानं संस्कृतमध्ये दूत महाकाव्य मेघदूत नावाचं लिहिले, त्याच्यामध्ये दूताबद्दलचे अनेक वैशिष्ट्ये सांगितले आहेत. हा दूत म्हणून घेता म्हणजे दूतानं कसं वागावं एक ध्यानात घ्या. सांगतो, वेळ कमी आहे तरी पण सांगून जातो, कारण हे माझ्या परमार्थासाठी गरजेचं आहे, माझ्यासाठी नाही, परमार्थ पुढं जगण्यासाठी, वाढण्यासाठी. ज्या वेळेला आपण कार्यक्रम पत्रिका घेऊन जातो एखाद्या गावचं, त्यावेळेला आपण दूत असतो. आपण काय असतो? दूत असतो. हा निरोप त्या गावापर्यंत पोहोचवायचा असतो, त्याच्यासाठी आपल्यावर जबाबदारी दिलेली असते. आता माझ्याकडे जर जबाबदारी तरी गेली तर काय करायचं? तिथंच जायचं. तिथं गेल्यानंतर आपल्याकडे पत्रिका मोठ्या असतात, लहान असतात, हँडवेल म्हणतोय आपण. त्या देत असताना पहिल्यांदा ज्यांच्या हातात द्यायचं आहे त्यांना पत्रिकेसहित नमस्कार, पत्रिकेसहित नमस्कार आणि पत्रिका देऊन पुन्हा नमस्कार. लक्षात येते काय बघा. दूत म्हणून जाताना आपली फार जबाबदारी आहे. लक्षात येते का बघा. ही दूत म्हणून गेले म्हणले, आता जबाबदारीची जाणीवच नाही, कारण देव सोबत सारखा अहंकार झालेला होता. गेला लांबनच म्हटला तुम्हाला बलरामाना बोलवले. तो ध्यानात होता, हनुमंता ध्यानात बसलेले होते, त्यामुळं फारसं काय ऐकू गेलं नाही. म्हणून हे म्हणले आता केस अंगावरची पिकल्यात, तो ऐकायला कमी येत असेल, मग जवळ जाऊन बोलावं. म्हणून कानाजवळ गेला आणि म्हटला बलरामाना बोलवले. कानात काहीतरी कुजपुजतोय म्हणून हनुमंताने नुसता असा हात केला, नुसता असा हात केला, ते जाऊन पडलं कृष्णाजवळ. तोंडातनं रक्त चालू झालं. म्हटला काय झालं? म्हणला काय? म्हणला लावून दिला तुम्ही. त्यानं नुसता हात कानाजवळ गुणगुणतोय म्हणून हात मारला. आता कशाला हात मारताय तुम्ही ते बघा तुमचं तुम्ही.
असा नुसता हात मारला तर इथं येऊन पडलो म्हणले. काय म्हणला तरी पण देवाला वाटत होतं आता ह्याला अजून काय नाही. तिथं जरा उपचार वगैरे केला, एक 4 दिवस जाऊ दिलं आणि म्हणला तुझ्याकडे एक काम आहे. आता काम म्हटलं जरा 2 हात मागच, निम्म्यावर आलता. नाही तूच केलं पाहिजेस. काय काम आहे तर पुन्हा जा आणि हनुमंताला सांग की सीताराम तुला भेटणार आहेत. म्हणले देवा मारायचं असलं तर तुम्ही मारा मला, पण त्या महाकालाकडे पाठवून काय म्हणून माझा मृत्यू घालवता येत आहे पाठवताय. तुम्ही मारा, काय अडचण नाही, देवाच्या हातनं तरी मेलेलाच पुण्य मिळेल, तुम्ही मारा, पण नको त्याच्याकडं. नाही म्हणले तूच जा म्हणले, मी सांगितलं एवढं म्हणायचं. आता कुजबुजलाच तरी चालते, मोठ्यानं म्हटलंच तरी चालते. तिथं जा आणि सीतारामाने बोलवले म्हणून सांग. ठीक आहे म्हणले. गेले भीत 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 भीत. आता आधीच अडचण, एका झपाट्यात एवढं झालं. आता हे काय आहे, सीतारामाने बोलवले म्हटल्यानंतर लांबनच म्हटला तुम्हाला, आता आवाज हळू होता, तुम्हाला सीतारामाने बोलले. आपल्या आवडती गोष्ट जर असेल तर कितीही तोंडातल्या तोंडात बोलली तरी ती स्पष्ट ऐकू जाते, कळते. आपल्याबद्दल एखादा दुसऱ्याला सांगत असेल तर तोंडाच्या लिपिंगवर म्हणजे कळते ना, बोटाच्या हालचालीवरून तो काय बोलायला ते कळते. आपल्याबद्दल बोलत असेल तर तुमचं लक्ष मात्र तिकडं पाहिजे. सासू दारात येऊन बोलायला लागली, सून पाठीमागच्या सोप्यात असते जेवण करत, तिथं ऐकू जाते. इथलं तुमचं तुम्ही ठरवा काय बोलायचं ते, मी काय सांगत नाही, हेच बोला तेच बोला, पण ऐकू जातं एवढं निश्चित. आता नुसतं, आता तसं हिताचं होतं ना, नुसता म्हटला सीतारामाने बोलवले, डोळे उघडले आणि आलिंगन द्यायला पळायला लागले, हो पुढं. आता म्हणले गावलो की सळलं नाही. आता हनुमंताच्या 2 पायामध्येच त्याला धरलं. म्हणले माझ्या जीवाभावाची गोष्ट सांगितलीस. म्हणले कुणी बोलवलंय, सीतारामाने. चल म्हणले तुझ्या पाठीपोटी आहेच. गरुड पुढं, हा मागा. गरुडाला घाम फुटत होता, सारखा घाम पुसायचा. म्हणला तिथं सीताराम कोण आहे कुणास ठाऊक. याला सांगितले तिथं जर दाखवलं नाही तर आपला मृत्यू आज निश्चित. घाबरत 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 गेला. तोपर्यंत तिकडे एक प्रकार वेगळा चाललेला होता द्वारकेमध्ये. तिथं भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्राच्या वेशामध्ये तयार होते आणि सत्यभामेला सांगितलं की अगं हनुमंत यालाय, माझा लाडका भक्त भेटायला आलाय, त्याला अशा पोशाखात भेटायचं नाही, सीता होऊन भेटायला या जायला पाहिजे. मी राम झालोय, तू सीता होऊन ये. सत्यभामा म्हणली कुठली साडी नेसू, कुठलं मेकअप. आता हे विचारायचं सत्यभामेला मोठा प्रश्न. नारदांना पाचारण केलं, नारदांना विचारलं सीतेचं रूप कसं होतं सांगा. नारदाने असं सरळ वर्णन केलं सत्यभामेच्या समोर. अशी होती का, तशी होती का, भांग इकडं होता का, तिकडं होता का, मधनं होता काय, सगळं वर्णन ऐकलं आणि तशी तशी व्हायला प्रयत्न करायला लागली. भगवंतानी पुन्हा आवाज दिला, ओ आली नाही. म्हणून जाता जाता रुक्मिणी बाहेर होती, तिला जाता जाता विचारलं माझा भक्त भेटायला लागलाय हनुमंत आणि सीता होणे. रुक्मिणीने सांगितलं तुम्ही राम झाला त्याच वेळा मी सीता झाली. अहंकाराचं स्वरूप हे आपल्या अंतर आणि बाह्य दोन्हीलाही वेढून टाकतं. जीवेश्वराचा भेद याच्यामध्ये शिल्लक राहतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आपलं मूळ स्वरूपाला आपण प्राप्त होतो आणि मूळ स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आपल्यामध्ये कुठलीही पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. आता संतांचं एक उदाहरण देतो जाता आता म्हणजे लक्षात येईल. उदाहरण ऐकलं असणार माझ्याकडून बऱ्याच वेळा, तरी ऐका एकदा. पालनाची चिंता नाही. 2000 होन गोनाईनं एका सावकाराकडं पंढरपुरातल्या घेतलेलं होतं आणि ते कशासाठी घेतलेलं होतं, नामदेवरायांना पुन्हा व्यवसाय देण्यासाठी, चालू करण्यासाठी. 2000 ओन गोनाईनं नामदेवांच्या हातात थैली दिली आणि सांगितलं बाबा आता तरी व्यवस्थित, कारण हे पिढीजात चालवाय पाहिजे, व्यवसाय चालवायचा आहे. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही, जातो बाजारामध्ये आणि कापड घेऊन येतो. 2000 ओन घेतले आणि काही मंडळी होती सोबतीला, ती घेतली आणि सरळ गोदावरीच्या काठाला राक्षस भुवनावर जाऊन थांबली. आता राक्षस भुवनावर ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्या ठिकाणी पंगत चालू केली. 1 महिना पंगत. कुणाची? नामदेव महाराजांची. पंढरपुरातनं नामदेव महाराज आले आणि राक्षस भुवनावर चालू झाली पंगत. आता ही बातमी कळली त्या सावकाराला. तो सावकार गेला आणि गोनाईला सांगितलं हे बघ
जो माझ्या कमरेला खतपत्र आहे, ते खतपत्र कसलं आहे? तुझ्या वाड्याचं आहे. वाडा गहाण ठेवून 2000 होऊन दिलेत. जर परत दिले नाहीत तर याच्यावर जप्ती येईल. तुझ्या मुलग्यानं काय केलंय? तिकडं अन्नदान करायलाय. पैसे माझे व्यवसायासाठी वाढवायला दिलेले होते, पण अन्नदान चालू केलं. राक्षस भुवनामध्ये हा जाऊन थांबला. सगळं सांगत नाही, जे मला गरजेचं आहे तेवढंच सांगतो. गेला. दिवाणजी त्यांच्या सोबत होते. घोड्यावरून दोघंही खाली उतरले आणि राक्षस भुवनाच्या समोर अगदी दरवाजामध्येच नामदेवराय होते. हात जोडत होते. येणाऱ्याला प्रत्येकाला हात जोडायचे, अन्नछत्रामध्ये पाठवून द्यायचे. हात जोडायचे. लोक तृप्त होत होती. म्हणून पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अन्नदान, ज्ञानदान आणि साधनेच गोष्ट व्हावी लागते. म्हणून पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि अन्नदान या 4 गोष्टी असतात. ही संत परंपरा आहे आपली. तो पुढ्यात जाऊन उभा राहिला सावकार आणि म्हटला, ओळखलंस का? हो सावकार, ओळखलं. अरे तू काय चालू आहेस? माझं देणार कसं? मी तुमचं देणार आहे, पालनाची नाही चिंता. ठावरिता देवाचा, देवच मला सगळीकडे दिसत होता. विसोबा खेचरांच्या ईश सृष्टीच्या भोवतीनं. इथं फक्त काय नव्हतं? जीवसृष्टी नव्हती, ईश सृष्टी होती. म्हणून समष्टी ज्ञानाचं पूर्ण अंतःकरणामध्ये ओतलेलं सार जे होतं, त्या सारानं नामदेवरायाने चालू केलेलं होतं. पंगत पडत होत्या. त्यांना म्हणले, सावकार तुम्ही दमलेला आहात, पहिल्यांदा अन्न ग्रहण करा आणि मग आपण विचार करू. पैसे कुठे जातात? मी द्यायलाच तयार आहे, मी नाही कुठं म्हणतोय. सावकार भुक्यावलेलेच होते. जेवणासाठी बसले. जेवायला लागली. घास जात होता. अंतःकरण भरून येत होतं. शांत शांत शांत. क्रोध जो पंढरपुरातून राक्षस भुवनापर्यंत होता, तो सगळा निवळत होता, शांत होता. म्हणून साधनेसाठी पहिली गरज असते क्रोधाची शांती. लक्षात येतं का बघा? ती शांत व्हायला लागली. साधन भूमी तयार झाली आणि विचार चालू झाला. आता विचार बघा, क्रोध थांबल्याशिवाय विचार चालू होत नाही. क्रोध थांबावा लागतो तो विचार, नाहीतर होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की माझ्याकडून एवढं अन्नदान झालं नसतं, अशा पुण्य ठिकाणी मी आलोच नसतो. कारण मी चक्रवाढ व्याजावर जगणारा माणूस. माझं काम कोण करायला लागले? हा नामदेव करायला आहे. त्यामुळे खरा पुण्यवान हा आहे. बघा, क्रोध थांबला. सात्विक अन्नाची शिदोरी आज जायला लागली. आता अडचण झाली आहे संक्रांतीला, तरी पण लक्षात आले काय बघा, सात्विक अन्नाची शिदोरी आज जायला लागली. आणि मग मात्र हळूहळू हळू ढेकर दिला. तो समाधानाचा ढेकर होता. गेले नामदेवरायांना विचारलं, सावकार थोड्याच दिवसात तुमच्या परतफेड पैशाची करणार आहे. ते म्हणले, अरे त्याच्यासाठी मी आलो होतो, ते तुझ्या समोर धरतो. खतपत्र समोर धरलं आणि टर 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 फाडलं आणि टाकून दिलं. अहो हा खतपत्र आहे. नाही म्हणले नामदेवा, तुझ्यामुळं जे अन्नदान घडतंय ते अन्नदान माझ्या हातून घडलं नसतं. म्हणून त्या तुला दिलेल्या संपत्तीवरचा 2000 ओंची ममत्व जे आहे, ते ममत्व या खतपत्राच्या रूपाने माझ्याजवळ होतं. ते ममत्व मी तुझ्याजवळ आज फाडलं. तसे या शरीराच्या ठिकाणी शरीराच्या संबंधाने येणारा पसारा जो आहे, त्या पसारानं ममत्व येतं. तेवढा रोखा फाडता आला की पालनाची नाही चिंता. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. ज्ञानेश्वर माऊली. कासरपट्टी वडिलांचं नाव काय? आनंद रेपे. जीवासाठी
त्यानंतर आपण मनवून लोकांना मनवून
जीवासाठी देव पोटी पडेल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. आणखी साधक काही जर विचार करणार असतील तर त्याच्यासाठी फक्त संदर्भ देऊन जातो. निर्माण मोहा जितसंग दोष हा अध्यात्म नित्या निवृत्त कामः द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख सौनर्गच्छन्ते मूढा पदमयंतत् न तद्भासयते सूर्यो न शशांकुन पावकः यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम ममैवांशो जीवलोकी जीवभूत सनातन. इथपर्यंतच्या ज्या माऊलींच्या याच्यावरचं भाष्य आहे याच्यावरचं जर तुम्ही चिंतन केलं तर जीवेश्वराचा भेद जो आहे तो भेद खंड व्हायला काय हरकत नाही. आणि हा भेद निवृत्त होण्यासाठी प्रभूनं संतांनी आपल्यावर कृपा करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.